श्री स्वामी समर्थ सर्वांना. परी शाळेत गेल्यावर खुशीलाही करमत नाही, तिलाही बोर वाटतं म्हणून ती झोपून गेली लवकरच. तशी ती लवकर झोपत नाही 11-12 वाजेपर्यंत, पण आज लवकर झोपली. म्हटलं चला ती झोपेपर्यंत आपणही देवपूजा करून घेऊ, कामावरून घेऊ. तसं ती मध्ये मध्ये करते. मग म्हटलं चला पहिली पूजा करून घेतली. स्वामींची, देवीची, कुलदेवतेची पूजा करून घेतली व्यवस्थित. त्यांना हळदी कुंकू लावून घेतलं, स्वामींनाही अष्टगंध लावून घेतला व्यवस्थित, स्वतःही लावलं आणि मग दिव्यालाही लावलं. मग तुम्हालाही सांगते का जो दिवा राहतो ना तो सकाळचा संध्याकाळ आपण लावू शकतो, पण सकाळचा दिवा जो लावतो ना आपण दुसऱ्या दिवशी, तो दिवा हमेशा घासून स्वच्छ पुसून आणि त्याच्यामध्ये दुसरी वातच लावायची. तीच वातच डबल रिपीट करून जाळायची नाही. त्याच्यामध्ये ना निगेटिव्हिटी घरामध्ये येते. पण बघा असं केलं ना व्यवस्थित छान बी दिसतं. दिवा हे माझा दिवा बघू शकता तुम्ही किती स्वच्छ आणि छान आहे. तसं तुम्हीही करा जा. मग स्वामींची आरती वगैरे करून घेतली, धूप दाखवून घेतला. तुम्हाला हे सांगते आपल्या घरामध्ये जे कुलदेव जे फोटो वगैरे मूर्त्या राहतात ना त्यांनाही पुसून काढायचं हप्त्यामध्ये. गुरुवारी किंवा सोमवारी पुसून काढायचं. मीही पुसते. तर मग माझ्या हॉलमध्ये राधेकृष्णाची हा फोटो फ्रेम आहे. मग मी तो व्यवस्थित पुसून घेतला. कृष्णांना चंदन लावून घेतलं, हळदी कुंकू लावून घेतलं, व्यवस्थित पुसून घेतला. मग दरवाजालाही स्वस्तिक काढून घेतलं, त्यांनाही अष्टगंध लावून घेतला. मग घरात आल्यावर हे पूजेचं जे पाणी का त्यांचं मी तुम्हाला नंतर सांगते. संध्याकाळी भाजीची तयारी केली. आज सोमवार होता. म्हटलं मग चला मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी टाकूया. तर बघा मी तुम्हाला ते सांगते, सकाळी जे मी तुम्हाला पूजेचं पाणी दाखवलं होतं ना, तर ते पूजेचं पाणी तुम्हाला स्वप्न पडत असतील किंवा तुमच्या स्वप्नामध्ये भूत वगैरे काही भीती वाटत असतील, तुमच्या स्वप्नामध्ये तुमचे पूर्वज येत असतील, की त्यांची भीती वाटत असेल, तर मग ते पाणी ना तुम्ही घराच्या चारही कोपऱ्याला टाकू शकता. तर ते पाणी तुळशीला टाकायचं नाही, पण ते पाण्यामध्ये इतकी पॉझिटिव्हिटी एनर्जी राहते ना, तर तुम्हाला भीती वाटले, घरावर काही संकट यायचं असलं तर तुम्ही देव धुवून ते पाणी ना आपल्या घराच्या चारही बाजूला टाकू शकता. मीही करते, तुम्हीही करा जा. आणि त्यांना काय रिझल्ट आला मला नक्की कमेंट करून कळवा जा. हे बघा मग माझी भाकरीही तयार झाली. म्हटलं चला तुम्हाला थोडीशी माहिती देऊ. म्हणजे कसं देवाचं केलं नाही ना वायाने जाते, हमेशाही आपल्या पदरात पडतं. म्हणून तुम्हीही करा जा. बघा बाजरीची भाकर व्यवस्थित शेकली का, व्यवस्थित शेकून घेते. कच्ची पच्ची तर राहिली नसेल ना. बाजरीची भाकर चांगली शेकूनच घेतली पाहिजे, नाही तर ती अशी गुळगुळीत कच्ची राहिली ना तर ती व्यवस्थित लागत नाही. म्हणून अशी कडक भाजून घ्यायला पाहिजे. बघा मी ना व्यवस्थित भाजली का नाही ते मला नक्की सांगा.